नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दिवाळीच्या या सणामध्ये धनत्रयोदशीला अनन्य साधारण असं महत्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी देखील करतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. आता धनतेरस हे नाव धन आणि तेरस या दोन शब्दापासून बनलं आहे. धन म्हणजे संपत्ती आणि तेरस हा कृष्ण पक्षातील 13वा दिवस आहे. घरामध्ये असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून उत्तम आरोग्य, धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी काही वस्तूंची सोन्याची खरेदी देखील करणं अत्यंत शुभदायक मानलं जातं. या दिवशी आयुर्वेदामध्ये धन्वंतरीची पूजा देखील केली जाते. प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवामध्ये समुद्र मंथन झाले होते तर तेव्हा धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि याच कारणास्तव धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती म्हणून औषधाचं देखील या दिवशी पूजन केलं जातं. पुराणामध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णूंचा अवतार मानलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, कोणते मंत्र म्हणावे, मुख्य नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी 13 दिवे कशासाठी आणि कोठे लावावे, उत्तर पूजा कशी करावी, तसेच पूजेमध्ये कोणत्या वस्तूंना खरा मान आहे, तसेच दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि या धनत्रयोदशीच्या म्हणजेच अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी. म्हणून या दिवशी 13 या संख्येला खूप जास्त महत्व आहे. म्हणून या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित केले जातात. तर हे 13 दिवे का आणि कशासाठी लावायचे, कोठे ठेवायचे याबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अशी ही धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशी तिथी ही 18 ऑक्टोबर शनिवारी दुपारी 12:18 सुरू होत आहे, जे 19 ऑक्टोबर रविवारी दुपारी 1:51 असणार आहे. धनतेरस 18 ऑक्टोबर शनिवारी प्रदोष काळ असल्याने साजरा केला जाईल, कारण की प्रदोष काळामध्ये धनत्रयोदशीची पूजा केली जाते. पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सायंकाळी 7:16 पासून ते 8:20 असणार आहे. चला पूजा कशी मांडायची किंवा करायची ते देखील पाहूया. तर सर्वात आधी आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावे आणि त्यामुळे जागेचे शुद्धीकरण होतं, आपलं घर पवित्र होतं. पूजेच्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावर वस्त्र टाकावे. पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे. स्वतःला हळदी कुंकू लावावे. महिलांनी हळदी कुंकू आणि पुरुष असतील तर त्यांनी चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावावा. सर्वात आधी तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळशी समोर दिवा लावून घ्यायचा आहे. आपल्या चौकटीमध्ये देखील दोन्ही बाजूला आपल्याला उंबरठ्यावरती दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी अक्षदांचं आसन द्यायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं. अक्षदा फुलं वाहून घ्यायची. पूजा करत असताना शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाये दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडवून स्वतः वर आसनावरती पूजेच्या सर्व साहित्यावरती आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला शिंपडायचं आहे. त्यामुळे त्या जागेचे शुद्धीकरण होते, सर्व साहित्याचं देखील शुद्धीकरण होते. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. आपल्याला प्रथम आचमन करायचं आहे. आचमन आपल्याला मनाची शुद्धी आणि शरीराची शुद्धी यासाठी करायचं असतं आणि ते करणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या आणि नंतर आपण आचमन करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला ताम्हणामध्ये डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. प्रथम ते पाणी प्यायचं. पहिल्यांदा पित असताना ओम केशवाय नमः, दुसऱ्यांदा पाणी पित असताना ओम नारायणाय नमः, तिसऱ्यांदा पाणी पित असताना ओम माधवाय नमः असं आपल्याला बोलायचं आणि चौथ्यांदा आणि पाचव्यांदा पाणी पिताना ते पाणी न पिता ते तहामनामध्ये सोडत असताना आपल्याला ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, पूजा करत असताना हा व्हिडिओ तुम्ही लावून द्या, म्हणजे तुम्ही पूजा करत असताना मंत्रासहित पूजा करू शकता. मंत्र मी स्क्रीनवरती दिलेला आहे. स्क्रीनवरती तुम्ही दिलेले मंत्र पाहून तुम्ही पूजा करू शकता. आता आपल्याला पाटावर थोडे अक्षदा ठेवून त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो जो आहे तो आधी स्वच्छ पुसून मी ठेवलेला आहे आणि लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे.
तर त्या ठिकाणी मी तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून कलश स्थापन करणार आहे। तुम्ही तांदळाने स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ देखील काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरती कलश ठेवू शकता, जेणेकरून आपल्याला पूजा उचलताना ते सोपे जाईल। तर ही पूजा आपल्याला प्रदोष काळात म्हणजे सायंकाळी दिवे लागणीला करायची असते। तर तुम्ही तयारी आधीच करून ठेवू शकता आणि पूजा मात्र संध्याकाळच्या दरम्यान करा। तर कलश स्थापन करण्यासाठी इथे मी एक तांब्याचा तांब्या घेतला आहे। तुम्ही कोणत्याही धातूचा तांब्या घेऊ शकता, स्टीलचा, पितळेचा, तांब्याचा चालेल। आणि त्यामध्ये आपल्याला 80% पाणी शुद्ध भरून घ्यायचं आहे आणि मग ते कलश आपण तांदळाच्या राशेवरती स्थापन करायचं आहे। त्या कलशामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, सुपारी, नाणे आणि एक फूल देखील टाकायचं आहे आणि त्यावर आंब्याची किंवा विड्याची पानं आपल्याला लावायची आहेत किंवा तुम्ही आंब्याची ढाळी पण लावू शकता आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती अशा पद्धतीने आणि गजरा वगैरे असेल तो देखील आपल्याला नारळाला घालायचा आहे। तसेच तुमच्याकडे सजावटीचे जे काही साहित्य तुम्ही घेतलं असेल तर ते देखील तुम्ही या नारळाला वापरू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची आहे। आता लक्ष्मी मातेच्या समोर आपण 4 विड्याची पाने ठेवायची आहेत, त्यावरती थोडे अक्षर देखील ठेवायचे आहेत। आता आपल्याला ज्या देवतांची पूजा करायची आहे त्या सर्व देवतांना स्नान घालून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हनामध्ये ठेवून गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने, पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत आणि त्यावेळेस श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपतीची मूर्ती स्वच्छ धुवून आपल्याला विड्याच्या पानावर स्थापन करायची आहे। तुमच्याकडे जर विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पाने देखील घेऊ शकता आणि तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून गणपतीचं प्रतीक घेऊ शकता। त्यानंतर या पूजेमधील मुख्य देवता भगवान धन्वंतरींना स्नान घालून घ्यायचं आहे। तर एका ताम्हनामध्ये मी भगवान धन्वंतरीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली आहे आणि त्यावर स्वच्छ स्नान घालून घेत आहे। तुमच्याकडे जर धन्वंतरीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही घेऊ शकता, फोटो असेल तर तो पुसून घ्या, मूर्ती असेल तर त्यावरती स्वच्छ स्नान घालायचं आहे। ओम श्री धन्वंतरे नमः, ओम श्री धन्वंतरे नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। ही या पूजेची मुख्य देवता आहे, त्यामुळे आपल्याला धन्वंतरींची सुपारी मधोमध स्थापन करायची आहे। तुम्ही धन्वंतरीची फोटो किंवा मूर्ती घेतली तरी देखील चालेल। आता त्यानंतर पुन्हा एकदा मी ताम्हनामध्ये सुपारी घेऊन त्यावर पण अभिषेक करत आहे। ही सुपारी मी कुबेर देवतांचं प्रतीक म्हणून घेतलेले आहे। तुमच्याकडे कुबेरांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता किंवा कुबेर यंत्र पण चालेल। यावेळी आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे। ओम एकशाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपये धनधान्य समृद्धी मे देही दापये स्वाहा हा कुबेर मंत्र आहे। स्क्रीनवरती दिलेला आहे तो पाहून तुम्ही म्हणू शकता आणि तुम्हाला म्हणता येत नसेल तर ओम श्री कुबेराय नमः हा साधा मंत्र म्हटला तरीही चालेल। हा कुबेर मंत्र आपल्या घरात धनधान्य समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी म्हटला जातो, कारण कुबेर हा धनसंपत्तीचे स्वामी आहेत। तर या ठिकाणी पुन्हा एकदा ताम्हनामध्ये श्री लक्ष्मी मातेची मूर्ती मी घेणार आहे। आता त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा सुपारी घेतली तरीही चालेल। दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा जरी अमावस्येचा वेगळा दिवस असला तरी सुद्धा समुद्र मंथनातून धन्वंतरी बरोबर कुबेरासहित लक्ष्मी सुद्धा प्रकट झाल्या होत्या, म्हणून या दिवशी लक्ष्मीची पण पूजा केली जाते। ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः अशा प्रकारे या दिवशी गणेश, लक्ष्मी, कुबेर, धन्वंतरी देव यांची मंत्र सेवा झाली पाहिजे। तर अशा आपल्या सगळ्या देवी देवतांची पूजा करून घेऊया। कोणतीही पूजा आपण गणेश पूजनाने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला गणेशांची पूजा करायची। आता आपल्याला गणपती बाप्पांना गंध, अक्षदा, फुल वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर धन्वंतरीची पूजा। तर धन्वंतरी म्हणजे नेमके कोण होते, तर आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यांचं महत्वाचं स्थान आहे। जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा धन्वंतरी देव हातामध्ये एक अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते। तर भगवान श्री हरी विष्णूंचा 24 अवतारापैकी 12वा अवतार हा धन्वंतरी देवांचा आहे। त्यामुळे तुमच्याकडे जरी धन्वंतरी देवांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तरी त्या ठिकाणी तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो देखील ठेवू शकता। धन्वंतरी देवतेची पूजा करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वामये विनाशानाय त्रैलोक्ये नाथाय श्री
महाविष्णवे स्वाहा किंवा ओम वासुदेवाय विघ्नेः सुदहस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्याला निरोगी आरोग्य प्राप्त होतं। आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल ते देखील हळूहळू नष्ट होतं आणि त्यासाठी या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा ही अवश्य करायची आहे। धन्वंतरीची पूजा झाल्यावरती आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। तर पहिल्याप्रमाणे आपण धनाचे स्वामी कुबेरांची पण गंधाक्षदा फुल वाहून पूजा करून घेतली। सर्व देवांना आपण कापसाची वस्त्र ही परिधान करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची पण विधिवत पूजा करून घ्यायची आहे। लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता आणि शक्य असेल तर एक लाल फूल अर्पण करायचे होय। माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। लक्ष्मीची पूजा करताना शुभम करोति कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र पण म्हणू शकता। माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात वास करावी यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आपण कलश पूजन देखील करून घेऊया। कलशाला आपण हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर धूपदीप ओवाळायचा आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी दागिने किंवा तांब्याच्या वस्तू पण खरेदी करतात। जर तुम्ही यापैकी एखादी वस्तू या दिवशी खरेदी केली तर ती सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे आणि तिची पूजा देखील करायची आहे। तसेच या दिवशी धान्य स्वरूप लक्ष्मीची पण पूजा केली जाते, त्यामुळे आपल्याला सप्तधान्य या पूजेमध्ये ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे। तुम्हाला दिवाळीच्या दिवसामध्ये असे कलश किंवा सुगड बाजारामध्ये सहज मिळतील, त्यामध्ये तुम्ही धान्य भरून ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता। नसेल तर साध्या वाटीमध्ये ठेवले तरीही चालेल। मी यामध्ये साळीच्या लाह्या, बत्ताशे नाणे, एकामध्ये धान्य तसेच एकामध्ये अख्खे धने भरून घेतले आहेत। धनत्रयोदशी आहे तर या दिवशी अख्ख्या धनांना जास्त महत्त्व आहे। तसेच या दिवशी सोने चांदी आणि पैशाची पण पूजा केली जाते, त्यामुळे धनाची वृद्धी होते असं म्हणतात। तसे धन्वंतरी देव हे आयुर्वेदाचे देवता आहेत, त्यामुळे आपल्या घरामध्ये जे मसाल्याचे पदार्थ असतात म्हणजे या दिवशी आयुर्वेदिक द्रव्याची पण पूजा केली जाते। घरात सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक द्रव्ये मी इथे घेतलेले आहेत। यामध्ये तुळस, तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे, मेथ्या, ओवा, वेलची, आले, कोरफड, पुदिना एवढे औषधी द्रव्ये घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घेऊ शकता। तर या सगळ्यांची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे। या दिवशी धान्याच्या राशीची पण पूजा केली जाते। तुमच्याकडे 7 धान्याची रास मांडून पूजा करू शकता किंवा 5 धान्याची रास मांडून देखील तुम्ही पूजा करू शकता। तसेच सुगडामध्ये धान्य भरून देखील पूजा करू शकता। धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी सोने चांदी, नवीन वास्तू व वस्तूंची खरेदी केली जाते। ही खरेदी केल्यामुळे आपल्या धनाची वृद्धी होते असं म्हणतात। आता इथे मी सर्व देवी देवतांची पूजा करून झालेली आहे। सोने दागिन्यांची पूजा करून देखील झालेली आहे। आता सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। यानंतर देवी देवतांना आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यासाठी पाण्याने भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे। त्यानंतर घरामध्ये जो काही फराळ बनवलेला असेल तर त्या फराळाचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूटचा देखील नैवेद्य दाखवणार आहे। त्यानंतर 3 वेळा पाणी देखील फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। पूजेमध्ये घंटी देखील घेतलेली असेल तर घंटीची पण आपल्याला गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे। बघा, आरती करायची आहे। सर्वात आधी गणपतीची, नंतर लक्ष्मी मातेची आरती करायची आहे। मनोभावे नमस्कार करून आपल्या चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे। धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी। या दिवशी 13 या संख्येला जास्त महत्त्व असते आणि त्यामुळे आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडली आहे या पूजेतील देवी देवतांचे पूजन झाल्यावर 13 दिवे लावायचे असतात। तुम्ही कणकीचे दिवे पण तयार करू शकता किंवा मातीच्या पंत्या पण वापरल्या तरीही चालतील। तर आपल्याला या दिवशी 13 दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या दिव्यांची देखील पूजा करायची आहे। सर्व पूजा झाल्यानंतर संध्याकाळी होते आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला 13 दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत आणि या दिव्यांची पूजा करून सर्व दिव्यांनी आपल्याला पूजेतील सर्व देवी देवतांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व दिवे त्या पूजेच्या कडेने देखील ठेवू शकता।
पण अनेक घर जर लहान असतील जणांची तर मग दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक कामे असतात आणि जर ही 13ही दिवे आपण पूजेसमोर मांडले तर अवघड होऊ शकतं. कारण आपल्या घरी जर लहान मुले असतील आणि आपल्या एवढे जर सारे दिवे घरामध्ये ठेवले असतील तर आपल्याला लक्ष ठेवावं लागू शकतं. लहान मुले बरीच खोडकर असतात, त्यामुळे चटका वगैरे लागू शकतो. त्यामुळे या दिव्यांनी फक्त ओवाळून तुम्ही यातील 2-2 दिवे कुठेही ठेवले तरीही चालतील. जर तुमच्या घरामध्ये लहान मुले नसतील तर दिवे कशा पद्धतीने ठेवायचा याचा देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. किंवा अंगणामध्ये देखील आपण एक रांगोळी काढून अंगणामध्ये देखील हे सर्व दिवे ठेवू शकतो. किंवा तुमच्या घरात लहान मुले नाहीत, बराच मोठा स्पेस आहे, तर पूजेसमोर देखील अशा प्रकारे तुम्ही दिवे मांडले तरी देखील चालतात. बघा, या दिव्यांचा एक नियम देखील आहे की आपल्याला एकूण 13 दिवे पूजेसाठी लागतात. तर 12 दिव्यांनी आपल्याला धनत्रयोदशीची पूजा केलेली आहे. म्हणजे धनत्रयोदशीला 13 दिव्यांनी न ओवाळता 12 दिव्यांनी ओवाळायचा आहे. आणि आपल्याला 13वा दिवा जो असतो तो यमदेवांचा असल्याने तो दिवा आपल्याला बाजूला ठेवावा. आणि यमदेवांचा दिवा हा तुम्ही कणकेचाच बनवावा आणि त्यामुळे 12 दिव्यांनी ओवाळावे. आणि एक गोष्ट देखील लक्षात ठेवा, 12 दिव्यांमध्ये एक दिवा तुम्हाला तुपाचा ठेवायचा आहे. या 12 दिव्यांनी ओवळून झाल्यावरती हा जो तुपाचा दिवा आहे तो तुम्ही तुळशीपाशी ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, आपण जो एक कणकेचा दिवा बनवणार आहोत तो दिवा आपल्याला साईडला ठेवायचा आहे. आणि नंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला दक्षिण भिंतीपाशी दक्षिणेकडे तोंड करून मुख्य दरवाजापाशी किंवा गॅलरीत हा यमदेवांच्या नावाने हा दिवा लावायचा आहे. बघा, यावरती देखील एक व्हिडिओ आहे, तो नक्की जाऊन पहा की कसा लावायचा, त्याची काय मांडणी करायची काय. आणि व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहत असाल की तो दिवा मी कसा लावत आहे. तर तो दिवा एखाद्या पानावर देखील ठेवला तरी चालतो किंवा खाली तांदूळ ठेवून ठेवला तरी चालतो. बघा, अशा प्रकारे धनत्रयोदशीची पूजा संपूर्ण झाली आहे. ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची असते. सर्वप्रथम दिवा लावायचा, पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा काढून घ्यायची. मंगल कलशातील थोडेसे पाणी घरामध्ये शिंपडायचं. उरलेलं पाणी तुम्ही झाडांना घातलं तरी देखील चालेल. धने गुळाचा जो नैवेद्य आहे तो घरातून थोडा थोडा सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावा. जी काही फुले पाने असतील ती निर्माल्यामध्ये टाकावी. दागिने पैसे जे काही पूजेत ठेवले असतील ते आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. जे काही धान्य ठेवले असेल ते परत आपण घरातील डब्यामध्ये टाकू शकतो. आयुर्वेदिक मसाल्याचे पदार्थ जे घेतले असतील ते परत आपण घरामध्ये वापरू शकतो. धन्वंतरीची सुपारी घेतली असेल तर ती विसर्जित करा. आणि कुबेरांची सुपारी घेतली असेल तर आपण पुन्हा लक्ष्मीपूजनमध्ये वापरू शकतो. त्याच पद्धतीने आपण जो यमदेवांचा दिवा असेल किंवा जे 12 दिवे केलेले आहेत, 12 दिवे जर तुम्ही कणकीचे केले नसतील तर मग ते दिवे आपण धुवून परत पूजेमध्ये वापरू शकतो. जर तुम्ही कणकेचे केले असतील तर ते 12 दिवे आणि यमदेवांचा एक दिवा असे 13 दिवे तुम्ही विसर्जित पाण्यामध्ये करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता. जे जीवजंतू त्याचं म्हणजे ते खातील अशा पद्धतीने. बघा, तर अशा प्रकारे ही पूजा इथे संपन्न झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.